गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। एक 2 मिनिटं आपण सर्वजण नामस्मरण करू। जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणांना शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम।
तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आज सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आंग्ल नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो. या वर्षीचं हे पहिलं सत्र आत्ताच हर्षदनी जाहीर केलं. पहिलं आणि एकंदरीत या मालेतलं 35वं सत्र. विवेक चुडामणी आपला अभ्यास सुरू आहे आणि साधारण एक आठवड्याच्या खंडानंतर आपण पुन्हा एकदा या ग्रंथाच्या अभ्यासासाठी पुन्हा एकदा एकत्र जमलो आहोत. मागे एकदा मला वाटतं मी बोललो होतो की आपल्याला या ग्रंथाचा नुसता अभ्यासक व्हायचं नाही. अभ्यासक व्हायचं नाही आहे याचा अर्थ फक्त पुस्तकी ज्ञान ज्याला म्हणतात ते मला करून घ्यायचं नाही आहे. नुसतं शब्द महत्वाचा आहे कारण इट इज नेसेसरी ऑफकोर्स बट नॉट सफिशियंट. माझं मला अभ्यासक व्हायचं नाही आहे तर मला काय व्हायचं आहे तर मला या ग्रंथाचा उपासक व्हायचा आहे असं म्हणूया आपण. ग्रंथाचा उपासक व्हायचा आहे म्हणजे तरी नेमकं काय? त्याचा अर्थ असा आहे की या ग्रंथाच्या माध्यमातून आचार्य आपल्यासमोर जे मूलभूत उत्तमोत्तम असे उपनिषदांचे जे सिद्धांत आपल्यासमोर ठेवत आहेत त्यानुसार माझ्या विचारांची माझ्या आचाराची घडी व्यवस्थित जर मी बसून घेत असेल तर मी या ग्रंथाचा उपासक आहे. नाही तर मग नुसता अभ्यासक मी जसं म्हणाल. कारण आपल्या दृष्टिकोनात आणि म्हणूनच आपल्या वागणुकीत जर हे जे सिद्धांत आपण दरवेळेला शिकतो आहोत त्या अनुसार जर मी बदल करून घेत नसेल तर मग नुसतंच ख्रिसमसच्या सुट्टीच्या आधी आमचा श्लोक क्रमांक 105 ते 109 असा अभ्यास झाला आणि आता पुढे 110 पासून पुढे सुरुवात असा विचार केला तर फक्त एक अभ्यासक्रमाचा विषय किंवा आमचा अभ्यास पुढे पुढच्या श्लोकापर्यंत आला असं एक औपचारिकता फक्त शिल्लक राहते. कारण या ग्रंथाच्या अभ्यासाला मी सुरुवात केली होती तेव्हा मी जसा होतो तसाच जर मी आजही असेन किंवा ग्रंथाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरही असेल तर त्याला अभ्यास असं म्हणत नाहीत. तर ही एवढी सगळी प्रस्तावनेचं प्रयोजन काय? तर मागच्या वेळेला आपला अभ्यास 105 ते 109 असा हा जो आपण अभ्यास केला आणि एकंदरीतच गेले काही सत्र आपला जो विषय सुरू आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मदेहाचे घटक आपण बघतो आहोत पण विशेषतः मागच्या वेळेला त्या सूक्ष्म देहातील अंतःकरण या घटकाचा आणि त्याच्या धर्मांचा आपण विचार केला. ज्याचा सातत्याने माझा ज्या गोष्टीशी संबंध येतो ज्या घटकाशी संबंध येतो म्हणूया. संबंध तसा प्रत्येकच घटकाशी येतो. उदाहरणार्थ प्राण नावाचा घटक आहे सूक्ष्म देहातला असं म्हणू शकतो का आपण? प्रतिक्षणी श्वास घेतोय पण ते प्राण जोपर्यंत कासावीस होत नाही काही कारणाने तोपर्यंत काही फारसा त्रास मला देत नाही. थोडक्यात बोलूया श्वासोच्छवास होत असतो तो काही मला करावा लागत नाही आणि तो करावा लागत नाही ही खूप चांगली गोष्ट आहे ना तर त्याच्यातही मी गोंधळ घातला असता. कारण ज्या ज्या गोष्टी मी करतो त्याच्यात मी गोंधळ घालतो असं माझं चरित्र आहे. त्यामुळे सुदैवाने परमेश्वराने ती गोष्ट माझ्याकडे दिलेली नाही त्यामुळे ते एक बरं आहे. नाही तर त्या गोष्टीतला गोंधळ परवडला नसता आपल्याला. जीव घेणा अनइंटेंडेड असा तो गोंधळ झाला असता. पण ज्याचा मला सातत्याने अनुभव येतो जे जास्तीत जास्त माझ्या जवळचं जिव्हाळ्याचं जे काही मला सुखदुःखाचा अनुभव देणारं असं अंतःकरण हा जो घटक त्याच्या धर्मांचा विचार आपण मागच्याला केला.
सूक्ष्मदेहाचा घटक म्हणूनच तो विषय सगळा सुरू आहे अजून आपला. अर्थात 109 मध्ये सूक्ष्मदेहाचा विचार म्हटलं तर पूर्ण झालाय. पण उजळणीचा भाग म्हणून आपण बघतोय. आणि हे जे अंतःकरण हा जो सूक्ष्मदेहाचा घटक, त्याला जणू काही पुढे करून चिदाभास ज्याला म्हणतो आपण, जीव ज्याला म्हणतो, ही संकल्पना आपण छान समजून घेतली आता. हा जो चिदाभास आहे किंवा जो जीव आहे तो देहेंद्रियांच्या ठिकाणी मी असा अभिमान धरून तदनुरूप वृत्तींना उत्पन्न करतो. म्हणजे सर्वप्रथम काय होतं, सगळं मुळात समस्या कुठे आहे, रूट कॉज जर विचार केला, तर हा जो मी असा अभिमान जो निर्माण होतो, जो चिदाभास किंवा देहेंद्रिय या अंतःकरणाच्या माध्यमातून, कारण अंतःकरणात म्हणजे बुद्धीत फाकलेला आत्मप्रकाश म्हणजे चिदाभास, आणि या सर्वांना मिळून जीव, पुन्हा एकदा उजळणी पटकन. हा जो जीव आहे तो हा देह मी असं तो घट्ट धरतो, ज्याला जीवभाव असं म्हणतात. आणि मग तो जीवभाव घट्ट धरला की मी पाहतो, मी बोलतो, इत्यादी ज्या वृत्ती आहे त्याच्या अगदी स्वाभाविक परिणाम आहे. त्यामुळे ज्याला अगदी या ग्रंथाच्या भाषेत बोलायचं झालं तर कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म जे आहेत ते जणू काही माझेच आहे असं वाटायला लागतं. पण मूळ काय बघितलं आपण त्याचं, की मी देह आहे सर्वप्रथम. म्हणून तर समर्थ सातत्याने सांगतात काय, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. माझा अत्यंत आवडता श्लोक आहे तो. कारण साधनेचा कुठलाही पैलू असो, साधना कुठल्याही प्रकारची असो, हे जर लक्षात राहिलं नाही तर त्या साधनेची मार्मिकताच मी गमावून बसतो. याचा अर्थ असा आहे की कुठलीही साधना मी करत असेल, मग ते नाम असेल, ध्यान असेल, काय अष्टांग योग असेल, हठयोग असेल, जे काय असेल, सद्गुरूंनी मला दिलेलं साधन, त्या साधनेतून जर माझी देहबुद्धी आत्मबुद्धी होत नसेल तर काहीतरी चुकत आहे. इतका सुंदर निकष आपल्या हातामध्ये येतो. त्यामुळे मी देह आहे असा अभिमान धरला की त्याचा स्वाभाविक होणारा परिणाम काय आहे, कर्तृत्व आणि भोक्तृत्व. म्हणजे मी करणारा आहे, मी भोगणारा आहे, मी केलं म्हणून झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं, त्यांनी केलं असतं किंवा तिने केलं असतं तर काही विचारायलाच नको, इथपर्यंत माझी प्रगती मग होते. आणि त्याचा स्वाभाविक परिणाम काय आहे, जसा मी देह आहे याचा स्वाभाविक परिणाम मी करता आहे आणि मी भोगता आहे असा होतो. त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे अनुकूलानी सुख आणि प्रतिकूलानी दुःख होतं. हेच आपल्याला आचार्य श्लोक क्रमांक 107 मध्ये सांगतात, उपदेशितात. काय म्हणतात ते आचार्य, सुखम दुःखम च तद्धर्म सदानंदस्य नात्मनः. 107 मध्ये आचार्य आपल्याला सांगतात आहे, सुखम दुःखम च तद्धर्म सदानंदस्य नात्मनः. म्हणजे काय, सुख आणि दुःख हे अहंकाराचे धर्म आहेत, नित्यानंद स्वरूप आत्म्याचे ते नाहीत. झाला आपला अभ्यास करून 107 क्रमांकाचा श्लोक. यातून हे सर्व मी का बोलतोय, तर माझी जी प्रस्तावना मी इथून सुरुवात केली की आपल्याला अभ्यासक नाही उपासक व्हायचं, नुसता अभ्यासक नाही. कारण आता मी जे बोललो त्यातून एक अत्यंत महत्वाचा निकष पुन्हा एक आपल्या, आणि महत्वाचा याचा अर्थ साधकासाठी अत्यंत उपयुक्त निकष आपल्या हाती येतो. काय, जर सुख आणि दुःख हे जर अहंकाराचे धर्म आहेत, तर ज्या प्रमाणात, आणि प्रमाणात याचा अर्थ तीव्रतेने, शुद्ध मराठीत त्याला इंटेन्सिटी असं म्हणतात, ज्या तीव्रतेने, ज्या प्रमाणामध्ये अनुकूलतेने मला सुख होतं आणि ज्या प्रमाणात आणि तीव्रतेने प्रतिकूलाने मला दुःख होतं, तितक्या प्रमाणात मी अहंकारी आहे. कसं वाटलं हे समीकरण? चुकत असेल तर सांगा, कारण आचार्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की हे अहंकाराचे धर्म आहेत. का बरं बोलतोय मी माहिती आहे का? एक विशेषतः पारमार्थिक लोकांचा माझ्यासारखा असा एक समज असतो की मी अहंकारी नाही.
काही प्रमाणात चुकत नसतं ते, कारण आपण खूप स्थूल पातळीवरती विचार करतो, की आपल्याला आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती खूप अहंकारी आहे. म्हणजे काय, तर एकंदरीत तिचं चालणं, बोलणं, उठणं, बसणं या सगळ्यामध्ये देहबोली ज्याला म्हणतो आपण, शुद्ध मराठीत बॉडी लँग्वेज म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये लक्षात येतं, की ही व्यक्ती खूप अहंकारी असली पाहिजे. मग कशाचाही अहंकार असेल, परिस्थितीचा असेल, हुशारीचा असेल, श्रीमंतीचा असेल, सुंदर बायको आहे लाभलेली म्हणून असेल, अतिशय देखणा यशस्वी नवरा लाभला म्हणून असेल, जे काय असेल ते, मुलं यशस्वी असतील, ज्याची त्याची आपापली कारणं असतात. अशा इतक्या स्थूल पातळीवरती जेव्हा मी अहंकाराचा विचार करतो, तेव्हा मी अहंकारी नाही, असं मला वाटतं. बरोबर. पण माझी व्याख्या किंवा माझे निकष आणि पारमार्थिक निकष खूप वेगळे असतात. त्याच्यासाठी मी हे सगळं बोलतोय, की जर सुख आणि दुःख हे अहंकाराचे धर्म आहेत आणि सुख म्हणजे अनुकूलता, दुःख म्हणजे प्रतिकूलता. हेही व्याख्या आपण मागच्या वेळेला बघितलेल्या आहेत. मग जर अनुकूलतेने मला तीव्रतेने सुख होत असेल, त्यालाच माऊली म्हणते, सुखे संतोषा न यावे. मला संतोष होत असेल, दुःखाने मला विषाद होत असेल, दुःखे विषादा न भजावे. तर याचा अर्थ असा आहे, की आचार्यांच्या दृष्टीने, म्हणूनच भगवंताच्या दृष्टीने मी अहंकारी आहे. कशी वाटली व्याख्या? मला खूप आवडली, कारण मला तितकं शिकायला मिळतं याच्यातून. कारण जर मी अहंकारी नाही, असा एक नवीन अहंकार मी घेऊन बसलो असेल, गमतीचा विषय, तर ह्या अशा व्याख्या, असे निकष मला जागं करतात, की नाही, ज्या अर्थी अजूनही मला सुख होत आहेत, दुःख होत आहेत, आणि मी जसं म्हणालो, इट इज डायरेक्टली प्रपोर्शन. ज्या तीव्रतेने, ज्या प्रमाणात मी सुखी आणि दुःखी होतो, अनुकूल प्रतिकूलतेने, त्या प्रमाणात परमार्थाच्या दृष्टीने मी अहंकारी आहे. कारण अनुकूलतेची आणि प्रतिकूलतेची जी तीव्रता आहे, त्याचं मूळ कशात आहे? देहबुद्धीमध्ये आहे. आत्ताच आपण शिकलो, द रूट कॉज. त्यामुळे एक सुंदर निकष मी जसं म्हणालो, एक साधक म्हणून माझ्या हातामध्ये येतो, की हे सातत्याने तपासायचं. कोणालाही जाऊन विचारण्याची गरज नाही, का हो मी अहंकारी आहे का? किंवा तुम्हाला असं वाटतं का मी अहंकारी आहे म्हणून? माझंच मला तपासता येतं. सुखदुःखाचे जे हेलकावे जितके मोठमोठाले, तितका मी जास्त अहंकारी. अगदी सोपं. आणि अशा पद्धतीने जेव्हा अखंड सावध, साक्षेपी आणि दक्ष मी राहतो, तेव्हा मी विवेक चूडामणीचा उपासक, जी मूळ आपली प्रस्तावना सुरू आहे अजून, नुसता अभ्यासक नव्हे, तो होतो. आणि मग माझ्या बाबतीमध्ये स्थलत्याग होता सवेची जाते, असं होत नाही. म्हणजे काय? या वर्गामध्ये असं ऐकत असताना सगळं पटतं, पण नाताळाची म्हणजे ख्रिसमसची सुट्टी लागली, की पुढच्या वर्गापर्यंत माझा आणि विवेक चुडामणीचा काहीच संबंध राहत नाही. कारण मी त्याच्या आधी जसा होतो, तसाच सुट्टीच्या नंतरही आहे. असं माझं होऊ नये, याच्यासाठी आपल्याला उपासक व्हायचं आहे. आणि जे ज्ञानी पुरुष असतात, संत असतात, सद्गुरू असतात, हे अखंड या बाबतीत सावध असतात, कारण त्यांना ज्ञानाची जाग आलेली असते. व्यवहार तर ते करतात, तुमच्या माझ्यासारखाच करतात. व्यवहारखाली ते सुद्धा अहम म्हणजे मी हा शब्द वापरतात. तेही म्हणतात, मी जेवतो, मी झोपतो, मी झोपलो होतो, मला भूक लागली. ते सुद्धा म्हणतात. पण हा जो व्यवहार आहे तो करताना त्यांनी खऱ्या मीचा अनुभव घेतलेला असल्यामुळे, ज्याला कुटस्थ असं म्हणतात, तो चिदाभासापासून वेगळा करून ते चिदाभासाला अहम असं म्हणतात. किंवा हा जो व्यवहार सुरू आहे, तो चिदाभासाचा सुरू आहे. माझा याच्याशी थेट काही संबंध नाही. लौकिक व्यवहारोहम गच्छामित्यादिके बुधः विविच्चैव चिदाभासं कूटस्थात्तम विवेक्षती. पंचदशी सांगते आपल्याला तृप्तिदीप. लौकिक व्यवहारेहम गच्छामित्यादिके बुधा. गच्छामी इत्यादी, बुध म्हणजे जे ज्ञानी असतात,
ते काय करतात? विविच्चैव चिदाभासम कूटस्थात विविक्षती. कूटस्थ आणि चिदाभास यातला भेद करायला ते शिकलेले असतात. आणि म्हणून करून अकर्ता म्हणजे काय, भोगून अभोगता म्हणजे काय, याचा थोडा थोडा अंदाज आपल्याला यायला लागतो. की व्यवहार करताना तर ते माझ्यासारखे दिसतात सद्गुरू. त्यांचं बोलणंही म्हटलं तर व्यवहारखाली माझ्यासारखंच असतं. पण नेमका फरक काय आहे? तो फरक जो आतमध्ये असतो त्यांच्यात, जो आपल्याला दिसत नाही, म्हणून कळत नाही, तो ह्या पद्धतीने असतो. आणि म्हणून डॉक्टर काका काही असलं तरी रामकृष्ण हरी म्हणू शकतात. रामकृष्ण हरी. काही झालं रामकृष्ण हरी. अनुकूल रामकृष्ण हरी. प्रतिकूल रामकृष्ण हरी. कारण व्यवहार फक्त चिदाभासाचा व्यवहार सुरू आहे. माझा त्याच्याशी काय संबंध? कारण मी कोण आहे? मी कुटस्थ, मी ब्रह्म, मी आत्मा इत्यादी. आणि हे जे सिद्धाचं लक्षण आहे, ते साधकासाठी साधन असतं. असाच एक अजून उत्तम सिद्धांत आपण 108 आणि 109 मध्ये शिकलो. त्याच्यामध्ये प्रेमाची आत्मार्थता बघताना आपण काय शिकलो? की जगातील यच्च यावत गोष्टी ज्या मला प्रिय होतात, त्या माझ्यासाठी प्रिय नसतात. त्या विषयांसाठी किंवा त्या गोष्टींसाठी ते नाही. अप्रतिम सिद्धांत आहे. काय एक एक सिद्धांत आपल्यासमोर शास्त्र ठेवतं पहा. इतके खरं आपल्या उपयोगी हे तत्वज्ञान आहे. पण हे आपण कधी समजून घेत नाही शांतपणे वेदांताचं तत्वज्ञान. याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला बृहदारण्यकात हे सांगितलंय आपल्याला माहिती आहे. नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. फार मोठी यादी दिलेली आहे बृहदारण्यकामध्ये. फार मोठा श्लोक आहे तो, की कोण कोणाला कशासाठी प्रिय असतं, ही मोठी यादी दिलेली आहे. आणि शेवटी निष्कर्ष काय काढला याज्ञवल्क्यांनी? नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती. शिकलो मागच्याला आपण. आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आणि विचार केला ना, तर कुठल्याही अपवादाशिवाय मनुष्य आणि मनुष्येतर प्राण्यांना लागू पडणारा असा हा अत्यंत मौलिक औपनिषदात्मक सिद्धांत. काय बोललो मी? मनुष्य आणि मनुष्येतर. ती गाय असो, बैल असो, कुत्रा असो, मांजर असो, कुठलाही प्राणी घ्या, त्यांना सुद्धा चारा घेऊन तुम्ही गायीकडे गेले तर गाय तुमच्याकडे येते. काठी घेऊन गेले तर गाय तुमच्यापासून दूर पळते. जे अन्न माझं नाही ते मी खायला म्हणून त्याला धरायला गेलो, ते माझ्यापासून दूर पडतं. एवढंच बोलतो. बाकी बोलण्याची गरज नाही. शोधण्यास अधिक सांगणे न लगे. त्यांना सुद्धा कळतं आत्मा नसतो कामाय. त्यांना हे सिद्धांत जरी कळत नसला, तरी तो इतका मूलभूत सिद्धांत आहे प्रत्येक प्राणी मात्रासाठी, मनुष्येतर सुद्धा, की त्यांचं वागणं त्याच पद्धतीने असतं. आणि हा सिद्धांत मला जितका चांगला समजेल, रुचेल, पटेल, सगळ्यात महत्वाचं आतमध्ये रुजेल, तितका मला दुसऱ्याविषयी क्रोध, तिरस्कार, द्वेष, मत्सर इत्यादी या ज्या अनावश्यक जे भाव आहेत त्याच्यापासून मला सुटका करून घेता येते. कारण एखादा मनुष्य जेव्हा एखाद्या पद्धतीने वागतो, की जे मला आवडत नाही, जे माझ्या इच्छेच्या विरुद्ध असतं, मग ते घरातली व्यक्ती असो, नवरा असो, बायको असो, मुलं असो, आई असो, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, शेजारी असो, कार्यालयातला अधिकारी, बॉस असो, कोणीही असो, ज्यांच्याशी माझा संबंध येतो, ज्यांच्याबद्दल मला क्रोध येतो, तिरस्कार वाटतो, द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, तेव्हा मी आत्मानस्तु कामाय हे सपेशल विसरून गेलेलो असतो. हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. किती मी त्याच्यावरती 1 तास व्याख्यान करत असलो तरी सुद्धा. कारण ती व्यक्ती, तिला जे प्रिय आहे, त्या पद्धतीने वागणार. जसं मला एखादी गोष्ट प्रिय आहे म्हणून मला त्या व्यक्तीचं वागणं पटत नाही, तेव्हा हा सिद्धांत मला का आठवत नाही? हे सर्व बौद्धिक पातळीवर मला जरी कळत असलं आत्मानस्तु कामाय, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मला का ते उमजत नाही?
सुषुप्तीमध्ये मागच्या वेळेसचा पुन्हा एक विषय अजून. एकही विषय नसताना मी रोज आनंदाचा अनुभव घेतो. केला ना मागच्याला आपण विचार? याचा अर्थ काय आहे? म्हणजे आत्मा म्हणजेच मी आनंदरूप असलो पाहिजे. ह्याचं मला जागृतीत विस्मरण का होतं? सुषुप्तीत मी जो आनंद घेतो, ते माझं स्वरूप असलं पाहिजे. कारण सर्वांना हा सारखा अनुभव आहे. फार आपला आत्ता तो विषय नाही, पण फार सुंदर आणि विलक्षण असा विषय आहे तो, की विचार जर केला तर सर्व प्राणीमात्रांना हजारो वर्षांपासून, म्हणजे मनुष्य पृथ्वी तलावर असल्यापासून म्हणूया, हजारो बोलण्याची भाषा आहे. मी गमतीने म्हणतो इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असा, की पृथ्वीवरती असा. सध्या तेवढंच आहे बोलण्याचं. काही वर्षांनी आपण मार्स वगैरे म्हणूया, मंगळावरती. कुठेही झोपा, कधीही झोपा, दुपारी झोपा, रात्री झोपा, अमेरिकेत झोपा, भारतात झोपा, म्हातारे असा, तरुण असा, श्रीमंत असा, गरीब असा, पुरुष असा, स्त्री असा, सर्वांना एकच अनुभव कसा काय येऊ शकतो? काहीही फरक नाहीये. याचा अर्थ आपल्या सर्वांचं स्वरूप एकच असलं पाहिजे की नाही? हे सर्व मला जे कळतं, ज्याचा प्रत्यक्ष मी अनुभव सुद्धा घेतो रोज रात्री झोपेत, ते मला जागृतीत का आठवत नाही? आत्मानस्तु कामाय हे दुसऱ्याचा द्वेष, मत्सर करताना मला का आठवत नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आचार्य आता प्रारंभ करत आहेत आणि तोच आपला आजच्या अभ्यासाचा विषय आहे. ज्याला माया निरूपण असं म्हणता येईल. त्याच्यासाठी 110 क्रमांकाचा श्लोक आपल्यासमोर आहे. तो मी वाचतो, कारण मागच्या 109 पर्यंत आपण आलो होतो. आणि या प्रश्नांची जी उत्तरं, हे सगळं कळतं, पण वळत नाही साध्या भाषेमध्ये. असं का होतं? आपल्याला दुसऱ्याला नेहमी दोष देण्याची सवय असते. माझा दोष नाही आहे, ते माया नावाचं तत्व आहे, त्याचा दोष आहे, असं म्हणूया आपण गमतीने. आणि या श्लोकाकडे बोलूया. 110. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. 110. अत्यंत काय म्हणूया, प्रसिद्ध श्लोक आहे. तुम्हाला जर माहिती असेल किंवा नसेल. अव्यक्त नामनी, त्याचा अर्थ इथे दिलेला बघूया आपण आणि मग विचार करू त्याचा. सत्वरजतम ह्या तीन गुणांच्या साम्यावस्थेने असणारी तर्ककुशल बुद्धिमान पुरुषाकडून त्रिगुणात्मक सृष्टीरूप अशी कार्यावरून अनुमान करण्याला शक्य अशी परमेश्वरी शक्ती, स्पष्ट लक्षण नसलेली अव्यक्त नावाची कार्यवर्गाला कारणभूत असून त्याहून वेगळी अशी माया. ती मायाच अनादि अज्ञान आहे आणि त्या मायेने हे सर्व जग निर्माण केले आहे. स्थूल देहाचं वर्णन आपण ऐकलं, सूक्ष्म देहाचं वर्णन सुद्धा आपण ऐकलं, आणि तिथून पुढे आता कारण देहाकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्या कारण देहाचं निरूपण करण्याकरता आचार्य प्रथम मायेचं वर्णन करून तीच अविद्या म्हणजे अज्ञान आहे असं तिच्याबद्दल सांगतात. आता अज्ञान हेच कारण शरीर आहे असे पुढे स्पष्ट सांगण्यात येईल असं इथे लिहिलेलं आहे. तर कारण शरीराच्या, कारण देहाच्या म्हणूया स्पष्टीकरणाला अजून वेळ आहे. त्याच्या आधी सत्व रजतम वगैरे सगळे वर्णन येणार आहेत. पण हा उल्लेख कशासाठी केला, तर मध्येच मायेचं वर्णन का आलं असं कोणाला वाटू नये म्हणून. एक हा सुंदर श्लोक, मी जसं म्हणालो, प्रसिद्ध श्लोक आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रनाद्य विद्या परमेश शक्ती ही पदच्छेद आहे त्याचा. अनाद्य विद्या, अनादि विद्या ते गुणात्मिका परा कार्यानुमेया, म्हणजे ही जी, हा जो श्लोक आहे ना, तो एका दृष्टीने विचार केला तर यादी आहे. कशाची यादी आहे? मायेची जी लक्षण आहेत किंवा मायेची जी विशेषण आहेत, आपण ज्याला शुद्ध मराठीत ऍडजेक्टिव्ह म्हणतो, त्याची यादी आहे. माया कशी आहे बा असं जर कोणी तो विचारलं, मायेची काही तुम्हाला लक्षणं सांगता येतील का? हा श्लोक पाठ करून ठेवायचा. सुंदर श्लोक आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, एक एक अक्षरशः शब्द म्हणजे तिची लक्षणच आहे.
अनादि, अविद्या, त्रिगुणात्मिका, परा, कार्यानुमेया, सुधियैव, आणि मग अशी असणारी, सगळी असणारी कोण आहे ही? माया. आणि मग ती काय करते? यया म्हणजे ही माया, ती माया काय करते? जगत सर्वम इदम प्रसूयते. तिने काय केलेलं आहे म्हणूया? ते जग सर्व निर्माण केलेलं आहे. फार सुंदर श्लोक आहे, विचार केला तर. कारण आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेमध्ये आपण मायेचा बराच विचार केलेला आहे, करून झालेला आहे. त्या दृष्टीने आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. तरीही पुन्हा एकदा या श्लोकाच्या संदर्भात माया तत्वाचा आपल्याला विचार करायला हवा आहे. आणि विशेषतः चालू जो आपला विषय आहे, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि मग कारण देहाकडे आपण जातो आहोत. पण मध्ये मायेचा हा जो प्रांत आपल्याला लागलेला आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा. आता अव्यक्त नामनी म्हटलेलं आहे तिला, अव्यक्त नावाची. नामनी याचा अर्थ नावाची. तिचं नाव अव्यक्त आहे. आपल्याला माहिती आहे की जगताचा प्रलय जेव्हा होतो, तेव्हा ही जी माया, ती शांत रूपामध्ये असलेलं मायेचं जे स्वरूप आहे, त्याला अव्यक्त असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये मायेला अनेक नावं आहेत. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तिला वेगवेगळी नावं आहेत. प्रलय झाल्यानंतर जगताचा जेव्हा ती शांत स्वरूपामध्ये असते, शांत म्हणण्याचं कारण असं, कारण ती अजून प्रकट झालेली नसते. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये तिला अव्यक्त असं म्हणतात. ती अजून व्यक्त व्हायची आहे. तिथे तिला प्रधान असं दुसरं नाव आहे. त्याच अवस्थेमध्ये त्याच मायेला प्रधान असंही म्हणतात. धान याचा अर्थ ठेवणे किंवा सांभाळणे. तो जो संस्कृत धातू आहे त्याचा अर्थ दान म्हणजे ठेवणे, सांभाळणे असा अर्थ होतो. आणि प्रधान म्हणजे प्रकर्षाने ठेवणे किंवा प्रकर्षाने सांभाळणे. आणि प्रकर्षाने याचा अर्थ असा आहे की जी गोष्ट किंवा वस्तू आपल्याला सांभाळायची आहे, ती, तिला धक्का लागणार नाही, ती नष्ट होणार नाही, त्यात काही बदल होणार नाही, या पद्धतीने अगदी व्यवस्थित सांभाळणे. म्हणून हे जे काम जी करते तिला प्रधान असं म्हणतात. काय सांभाळते ती? कोणती गोष्ट सांभाळते? बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, 7वा अध्याय. खूप कामात येतो आपल्याला मायेचा अभ्यास करताना. बीजं मां सर्वभूतानां, सर्व भूतांची जी बीज. कारण प्रलय जेव्हा होतो तेव्हा सर्व जीव काही मुक्त झालेले नसतात. तसं असतं तर खरं किती सोपं झालं असं, नाही का? अर्थात आपला जन्म प्रलयापर्यंत टिकणारा नाही, पण असं म्हणता तरी आलं असतं निदान. ठीक आहे, हो, चालू द्या, जन्म जेवढे होतील तेवढे. प्रलय झाल्यानंतर तेव्हा तर आम्ही मुक्त होऊच, असं सुद्धा म्हणण्याची सोय नाही आहे. त्यामुळे बीजं मां सर्वभूतानां, ही जी सर्व जीवरूप सृष्टी बीज रूपाने असते. म्हणजे ही जी या मायेची जी सर्व कार्य म्हणजे ब्रह्मांड जिच्यामध्ये बीज रूपाने, सूक्ष्म रूपाने राहतात, त्यांचा जी छान सांभाळ करते, व्यवस्थित त्यांना सांभाळून ठेवते, प्रधान. आणि ती तिथे काय असते? अव्यक्त असते. कारण तिथे अजूनही तिला व्यक्त रूप आलेलं नाही. कारण तिथे 3 गुणांची काय असते? साम्यावस्था असते. इक्विलिब्रियम म्हणतात तर साम्यावस्था. अजून गुणक्षोभ व्हायचा आहे. गुणक्षोभ व्हायचा आहे म्हणजे काय? तो जो 3 गुणांचा आपापसात जो एक समतोल आहे, तो अजून बिघडायचा आहे. तो बिघडायला लागला की त्याच मायेला गुणक्षोभिणी असं म्हणतात. पण आता तो नाही आहे. आता हे 3 इक्विलिब्रियम म्हणजे state in which opposing forces or influences are balanced, resulting in no net change. त्यामुळे इक्विलिब्रियम, गुणसाम्यावस्था शास्त्रीय शब्द आहे.
आणि साम्यावस्था असल्यामुळे तिथे प्रत्यक्ष कोणतंच कार्य शक्य नाही. आणि कार्य शक्य नसल्यामुळे माया व्यक्त रूपामध्ये नाही, आणि म्हणून तिला तिथे अव्यक्त म्हणतात, म्हणून अव्यक्त नामनी. तिचं पहिलं लक्षण, पहिलं या दृष्टीने म्हणजे श्लोकाची सुरुवात त्यांनी आहे म्हणून, आणि विचार केला तर तिचं पहिलं रूपही तेच, अव्यक्त. मग पुढे गुणक्षोभ होईल, त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये कोहम म्हणतात. तो सगळा विषय सोडून देतो, आता आपला विषय नाही. पण ती अव्यक्त नामनी आहे, अव्यक्त या नावाने ती प्रसिद्ध आहे. परमेश शक्ती, सगळ्यात महत्वाचं, परमेश शक्ती, परमेश्वराची. कारण आता ब्रह्म ब्रह्माची नाही हं, म्हणून मी थांबलो थोडासा. परमेश्वराची, कारण माया म्हटलं की परमेश्वर आला, माया म्हटलं की तटस्थ लक्षण आलं, स्वरूप लक्षणाबद्दल बोलणं सुरू नाहीये. कारण हे जग झालेलं आहे हे गृहीत धरून हे बोलणं सुरू आहे, जगताच्या सापेक्षतेने हे सुरू आहे. म्हणून परमेश्वराची शक्ती, आणि ती शक्ती आहे म्हणून ती परमेश्वरापासून कशी आहे, अभिन्न आहे. कारण शक्ती ही शक्तिमानाशिवाय राहू शकत नाही. बऱ्याच वेळा विचार केलेला आहे की सुट्टीमध्ये आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, तर माझी शक्ती मी घरी काढून ठेवली होती आणि फिरायला गेलो होतो, कारण त्या शक्तीचं मला काही काम नव्हतं. असं काही होऊ शकतं का कधी? किंवा मी झोपतो, माझी शक्ती बाजूला काढून ठेवतो आणि मग झोपतो, हे जसं बोलणं शक्य नाही. कारण शक्ती शक्तिमानापासून अभिन्न असते. आणि आचार्य हिचं वर्णन करतात आहे, परमेश शक्ती. पुन्हा मी मगाशी म्हणालो, 7वा अध्याय, 7व्या अध्यायात भगवंत काय सांगतात आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते ते वगैरे, ते सोडून देऊया पुढचं चरण. पण दैवी हेषा गुणमयी, प्रत्यक्ष भगवंत वर्णन करतात आहे स्वतःच्या मायेचं. दैवी ही एषा चा पदच्छेद आहे येशाचा. दैवी, देवस्य मम ईश्वरस्य विष्णू स्वभूता, आचार्य म्हणतात भाष्यामध्ये. दैवी या शब्दावर भाष्य करताना आचार्य म्हणतात, देवस्य म्हणजे देवाची, मम भगवंत स्वतः बोलतात आहे म्हणून मम माझी, ईश्वरस्य मी ईश्वर, ईश्वर उवाच, भगवान उवाच आहे ना भगवद्गीतेमध्ये, केलाय त्याचा विचार पण खूप वेळ. गोपालकृष्ण उवाच नाही आहे, भगवान उवाच आहे. देवस्य मम ईश्वरस्य विष्णू स्वभूता, म्हणजे माझी देवाची म्हणजेच माझी ईश्वराची, जो व्यापक ईश्वर मी आहे. विष्णू, इथे विष्णू याचा अर्थ विष्णू भगवान नाही, विष्णू म्हणजे व्यापक, व्यापनोती ती विष्णू, माहिती आहे आपल्याला व्युत्पत्ती विष्णू शब्दाची. त्या व्यापक ईश्वराची निज शक्ती जी आहे, म्हणून तिला म्हटलेलं आहे दैवी. इथे सुद्धा आचार्य म्हणतात आहे परमेश शक्ती, परमेश्वराची ती शक्ती आहे. आता नुसते शब्दांचे अर्थ आपल्याला बघायचे नाही आहेत, त्याचं काय म्हणाल, होणारे परिणाम काय आहेत ते समजून घ्यायचे. परिणाम काय आहे? कारण परमपूज्य म्हणतात ते जसं म्हणतात, शब्दाचा अर्थ समजायला सोपा असतो, शब्दातील अर्थ आपल्याला हवा आहे. दैवी प्रत्यक्ष भगवंत म्हणतात आहे की ही जी माया आहे ही दैवी, दैवी म्हणजे ती मीच देव, माझीच ती शक्ती. मग अजूनही जर माझ्या मनामध्ये कुठे इतक्या सूक्ष्म पातळीवरचा अहंकार असेल की हिच्यावर कधीतरी मी विजय मिळवीन, स्वतःच्या ताकदीच्या भरोशावरती, स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावरती, तर दैवी शब्द मला कळलेलाच नाहीये. कारण स्वतः भगवंत म्हणतात की मम माया दुरत्य, उपाय पण पुढे सांगतात आहे, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते ते. ह्याला म्हणतात शब्दातील अर्थ. दैवी हे भगवंतानं सांगून सुचवायचं काय आहे, की अरे ती माझी शक्ती आहे. इतकी सोपी वाटली का तुम्हाला तरुण जायला? परमेश शक्ती, अनादी, पुढे म्हटलंय अनादी आणि अविद्य.
दोन लक्षणं आहेत पुढे अजून. अनादी. आता मायेच्या बाबतीत एक वर्णन करण्यात येतं की ती अनादी आहे. आता आपण ब्रह्माचे वर्णन ऐकतो की नाही खरं? ब्रह्म कसा आहे? अनादी. माया पण अनादी आहे. फरक काय आहे? ब्रह्म अनंत आहे, अनादी आहे. माया अनादी जरी असली तरी शांत आहे. कारण ती जर शांत नसती, त्या सगळ्या शास्त्राला अर्थच उरला नसता. संतांच्या, सद्गुरूंच्या दृष्टीने तिचा अंत, शांत म्हणजे स अंत, तिचा अंत संभवतो. म्हणून ती अनादी जरूर आहे. कारण अनादी कशी आहे? आत्ता तर कार्यरूपाने आपल्याला दिसतेच आहे. संपूर्ण जगत, ब्रह्मांड, काय आज विज्ञान जे काही सांगत असेल किती कोट्यावधी वर्षांचं आयुष्य आहे आणि अजून काही कोट्यावधी वर्ष उरलेलं आहे. पण जगत जरी संपणार असलं तरी माया संपणारी आहे का? नाही. कारण आत्ताच आपण अव्यक्त नामनी याचा विचार केला. तिला अव्यक्त का म्हटलं असतं? नाहीतर तिला एकच नाव ठेवलं असतं. व्यक्त नामनी म्हणता आलं असतं फक्त. अव्यक्त नामनी पण आहे ती. जग जरी संपलं तरी ती नाही संपत. ती संपली तर या जीवांचा पुढचा कारभार कोण सांभाळणार? शुद्ध मराठीत कॉन्टिन्युटी. हू विल प्रोव्हाइड द कॉन्टिन्युटी? जे मुक्त झालेले नाहीत जीव, त्यांच्या पुढची प्रवासाची सोय काय? त्यामुळे या दृष्टीने ती अनादी आहे. त्यामुळे ती कधी सुरुवात झाली, तिचा आदी आणि तिचा अंत सांगता येत नाही. म्हणूनच तिला अनादी असं म्हणतात. त्यामुळे जगत जेव्हा आपल्याला हे कार्यरूपाने दिसायला लागतं, मायेचं कार्य, माया कार्य या दृष्टीने, तेव्हा ती व्यक्त असते आणि प्रलयानंतर ती अव्यक्त असते. म्हणून ती अनादी आहे. पुढे तिला अविद्या म्हटलेलं आहे. परमेश शक्ती, अनादी, अविद्या. आता अविद्या म्हणजे ज्ञानाला म्हणूया किंवा विद्येला म्हणूया. विद्या याचा अर्थ अर्थातच सर्वात श्रेष्ठ विद्या, परमार्थ विद्या ज्याला म्हणतात. त्या विद्येला विरोधी आहे म्हणून तिला अविद्या असं म्हणतात. विरोधी वेगळं, हं. म्हणजे ज्ञानाला विरोधी असू शकतं. ज्ञान नाही असं कधीच होत नाही. कारण अविद्येत सुद्धा विद्या शब्द आहे विचार केला तर. आणि चुकीचा समज जरी असला तरी तो समजच असतो की नाही. अविद्या म्हणजे चुकीचा समज. मी देह आहे, समज चुकीचा आहे. मी करता आहे, चुकीचा समज आहे. पण हा समजही मला समजतो का नाही, म्हणजे तिथे ज्ञान आहे. तो ते वेगळा विषय आहे तो. अज्ञान सुद्धा ज्ञानाच्या दावणीला बांधलेलं असतं, असा तो विषय आहे. पण म्हणून ज्ञानाचा किंवा विद्येचा अभाव म्हणजे अविद्या नव्हे. असं कधीच होत नाही की ज्ञानाचा अभाव आहे. ज्ञानाचा सदैव अन्वय असतो. पण त्याला विरोधी म्हणून हिला अविद्या असं म्हणतात. आणि आपला जो चालू विषय आहे, मी जसं म्हणालो की आपण पुन्हा एकदा स्मरण करून द्यायचं झालं तर स्थूल देह, सूक्ष्म देह, त्याचे सगळे घटक, अंतःकरणाचा घटक, त्याचे धर्म, हे सगळं आपलं बघून झालं. या चालू विषयाच्या संदर्भात मायेचा आपण विचार करतो आहोत. आणि या संदर्भामध्ये मायेचं हे जे लक्षण आहे, ज्याला अविद्या असं म्हणतात, ते सर्वात जास्त महत्वाचं लक्षण, ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे पुढच्या काही श्लोकांमध्ये. अविद्या त्रिगुणात्मिका, तिचं अजून एक वर्णन आहे. विशेषण किंवा वर्णन, लक्षण. त्रिगुणात्मिका. पुन्हा 7वा अध्याय. त्रिभिर्गुणमयैर्भावी रेभी सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमो व्ययम् वगैरे. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभी सर्वमिदं जगत. त्रिभिः गुणमयैही, भगवंत वर्णन करतात आहे आपल्या स्वतःच्या शक्तीचं. दैवी जिला म्हटलेलं आहे. कशी आहे ही? त्रिभिः गुणमयैही. आपला अनेक वेळा आपण ऐकलेलं असं परमार्थामध्ये, संपूर्ण जगत काय आहे? त्रिगुणात्मक आहे. 3 गुणांचं बनलेलं आहे. सत्व, रज, तम. माहिती आहे आपल्या सर्वांना. तेवढा अभ्यास आपल्या सर्वांचा झालेला आहे. त्रिभिः गुणमयैही म्हणजे गुणविकारे रागद्वेष मोहादी प्रकारैही, आणि भावैही याचा अर्थ पदार्थही.
आचार्य बोलतात आहे भाष्यामध्ये. संपूर्ण विश्व त्रिगुणात्मक आहे, कळलं आपल्याला. पण म्हणजे काय, पुन्हा त्याचा आणि माझा संबंध काय आहे? आहे ना. म्हणूनच मी आत्ता आचार्यांचं भाष्य बोललो. गुणविकार, राग द्वेष मोहादी हे जे प्रकार आहेत सगळे, एक तुकाराम महाराजांचा छान अभंग आहे. महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया गाता गुणतय विठोबाचे. सुंदर अभंग आहे. कशासाठी सांगितलं? आपल्याला माया ही खूप एक कितीही अभ्यास केला, कितीही समजावून घेतलं तरी एक अमूर्त, म्हणजे शुद्ध मराठीत पुन्हा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतात त्याला, अशी एक अमूर्त संकल्पना वाटते. कारण ही घ्या माया असं म्हणून देता येते का एकमेकाला? किंवा माझ्या आयुष्यातली 1 किलो माया आज कमी झाली असं बोलता येतं का? नाही. कारण येणार आहे तिचं एक लक्षण पुढे आपण बघणारच आहोत, कार्यानुमेय नावाचं. मग माया म्हणजे काय? ही जी एक अमूर्त संकल्पना आहे, त्याच्यासाठी परमपूज्य काका हा अभंग सुंदर पद्धतीने आपल्याला लावून देतात. काय? काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया. मग काका आठवण करून देतात काय? हा अभंग जो आहे तो असा नाही वाचायचा. मग कसा वाचायचा? काम माया नासे, क्रोध माया नासे, लोभ माया नासे, तृष्णा माया नासे, कधी? गाता गुण तया विठोबाचे. आता एकदम माया जवळ आली माझ्या. का? कारण हे तर माझे सगळ्यात जवळचे नातेवाईक आहेत. काम, क्रोध, लोभ, तृष्णा, भय, चिंता वगैरे वगैरे. इथे काय 2-4 नावं घेतली आहेत अभंगामध्ये. आपण ते उपलक्षण समजायची आणि पूर्ण यादी पाठ. मला आहेच पाठ, कारण माझ्या रोजचेच अनुभवाचे विषय आहेत. काय पाहतोय आपण? त्रिगुणात्मिका माया म्हणजे काय? पुन्हा मी जसं म्हणालो, शब्दातील अर्थाकडे जायचं आपल्याला. ह्या मायेच्या तडाख्यात मी सापडतोय का? कारण ही जी एक अमूर्त संकल्पना आहे माया, तिला मी जेव्हा कामाचं, क्रोधाचं, लोभाचं, मत्सराचं, भयाचं रूप देतो, मग माझ्या जेव्हा लक्षात येतं की अरे हेच तर मायेचे अवतार आहेत, कार्यानुमेय. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मला काम छळतो, जेव्हा जेव्हा मला क्रोध छळतो, मला लोभ होतो, भय वाटतं, मत्सर वाटतो, जेव्हा जेव्हा मला मी सुखी आहे असं वाटतं, मला मी दुःखी आहे असं वाटतं, तेव्हा तेव्हा मला मायेचे तडाखे बसत असतात, असं समजावं, असं परमपूज्य काका म्हणतात. हे माया किती सूक्ष्म आहे हे कळतं, आणि तिचा प्रभाव कसा ओळखायचा हे कळतं, सगळ्यात महत्वाचं. नाहीतर मग त्रिगुणात्मिका माया कशी आहे याच्यावर मी अर्धा तास पुन्हा व्याख्यान देऊ शकतो, काहीच प्रश्न नाही. 3 गुणांचं वर्णन काय, त्याची लक्षणं काय, वगैरे वगैरे. आणि ते वर्णन करून मी उठलो की 2 मिनिटात जर मला क्रोध येत असेल, उरलेलं संपूर्ण आयुष्य माझं नुसत्या कामाने भरलं असेल, अखंड संकल्प, अखंड सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच संकल्प करत नाही मी, फक्त कुठला? साधनेचा, सद्गुरूंनी दिलेले. ते फक्त रात्री झोपताना माझ्या लक्षात येतं की अरे नाही, या सगळ्या संकल्पाच्या भाऊगर्दीमध्ये नेमका जो संकल्प मी करायला हवा, संवादी संकल्प म्हणतात त्याला, नेमका तोच मी करत नाही. आणि असं रोज माझं आयुष्य सुरू आहे, पुन्हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. कारण इतर संकल्पांचं इतकं महत्व मला वाटतं. काम, लोभ, तृष्णा. कामाचे अनेक आविष्कार आहेत. परमपूज्य मंदाती छान वर्णन करतात त्याचं. मागच्या आठवड्यातच ऐकलं आपण दत्त जयंतीमध्ये परमपूज्य मंदातींच्या प्रवचनात. मुद्दा काय सुरू आहे की त्रिगुणात्मिका माया आहे, हे बोलणं वेगळं, आणि त्याच मायेच्या तडाख्यात प्रतिक्षणी मी सापडतोय हे ओळखून त्याच्यापासून स्वतःला थोडं अलिप्त आपल्याला राहता येतं का, याचा अभ्यास करणं वेगळं. म्हणून त्रिगुणात्मिका. पुढे तिचं वर्णन आहे परा. परा याचा अर्थ श्रेष्ठ,
प्रकृष्णाम आचार्य म्हणतात. पुन्हा परा, 7वा अध्याय, अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्यमे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. अप्रतिम श्लोक आहे ना. अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्यमे पराम. भगवंत बोलतात आहे की भगवंत अर्जुना, महाबाहो म्हणजे अर्जुना, माझी अपरा प्रकृती आहे. आधीच्या श्लोकात ती सांगून झाली. भिन्ना प्रकृती रष्टना, भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च वगैरे वगैरे. या 8 प्रकारची जी अपरा प्रकृती आहे तिचं वर्णन भगवंतांनी केलं, परंतु ती निकृष्ट आहे, अशुद्ध आहे, असं भगवंत म्हणतात आहे. मग परा कोणती आहे, उत्कृष्ट कोणती आहे, शुद्ध कोणती आहे? परा प्रकृती, ज्याला अंतःप्रविष्टा असं म्हटलेलं आहे. इथे ज्या श्लोकामध्ये आहे ना, ययेदम धार्यते जगत, म्हणजे ज्या प्रकृतीने हे संपूर्ण जगत धारण केलेलं आहे, ययेदम धार्यते जगत, तिला अंतःप्रविष्टा म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ईश्वराची उत्पत्ती स्थिती लय, प्रवेश प्रशासन, प्रवेश करून प्रशासन करतोय तो. त्यांनीच हे संपूर्ण जगत काय केलेलं आहे. मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. पुन्हा 7वा अध्याय सांगतोय आपल्याला कशा पद्धतीने धारण केलाय, जसं सोन्यानी अलंकाराला धारण करावं त्या पद्धतीने. ती जी माझी प्रकृती आहे ना अर्जुना, ती परा आहे. जीवभूताम, विशेषतः जीवभूताम महाव, जीवभूतांच्या बाबतीत कारण क्षेत्रज्ञ लक्षणाम म्हणतात आचार्य. प्राणधारण निमित्त भूताम, प्राण धारण केले आहेत कोणी, या परा प्रकृतीने. म्हणजे विचार केला तर मी जीव चैतन्य या दृष्टीने प्राण धारण केलेले आहे. आणि मला काय वाटतं, प्राण आहेत म्हणून मी आहे. म्हणजे जणू काही प्राणांनी मला धारण केलाय. शब्दातील अर्थ अशी सगळी गडबड होते. मी धारण केलेल्या प्राणांना, या जीव चैतन्य ही जी पराप्रकृती आहे माझी, या देहाच्या सापेक्षतेने जर बोलायचं झालं, कुटस्थ म्हणा, जीव चैतन्य म्हणा, चिदाभासाच्या रूपाने प्राण धारण कोणी केलेले, मी केलेले आहे. आणि ही माझी पराप्रकृतीचं नाव इथे म्हटलंय त्रिगुणात्मिका परा. कार्यानुमेयाचं झालंय आपला विचार करून. कार्यानुमेया म्हणजे जी कार्यावरून जी ओळखता येते. जसं मी मगाशी म्हणालो की ही घ्या माया, असं दाखवता येतं का? डोळ्याने दिसते, हाताने स्पर्श करता येतो, कानाने ऐकू येते माया? नाही. तिचा गंध येतो? नाही. मग माया 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 किती वेळाने, 1000 ने 1,00,000 वेळा आतापर्यंत आपण ऐकलं असते. मग माया म्हणजे काय? म्हणूनच तो मगाशी अभंग सांग. लोभ माया, तृष्णा माया, भय माया, हे सर्व मायेचे आविष्कार. आणि आविष्कार म्हणून कार्यानुमेया, कार्यावरून तिचं अनुमान करता येतं. मी जसं मगाशी म्हणालो, अगदी सुरुवातीला प्रस्तावनेतच बोललो होतो की मीच सुखी, अनुकूलतेने अत्यंत तीव्रतेने मला सुख होत असेल आणि प्रतिकूलतेने अत्यंत तीव्रतेने दुःख होत असेल, सुखाचं रूपांतर संतोषात होत असेल, दुःखाचं रूपांतर विषादात होत असेल, त्याचा अर्थ भरगच्च माया आहे माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये. पण मग सगळ्यांचंच असं असतं का? नाही. ते सांगण्यासाठी सुधीयैव शब्द आलाय पुढे. सुधीयैव, सुधीयैवचा अर्थ आपण इथे काय बघितला, बुद्धिमान पुरुषांकडून कार्यानुमेया सुधीयैव, बुद्धिमान पुरुषांकडून कार्यावरून ती ओळखली जाते. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते, ते मगाशी आपण बोललो. पुढे नमाम दुष्कृतनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा, ते नराधमांचं वर्णन सोडून देऊया. पण आपल्याला सुधीयैव बघायचं. सुधीयैव म्हणजे जे नराधम नाहीत, भगवंत बोलतात आहे नराधम. मग सुधीयैव कोण आहे? बुद्धिमान पुरुष. मग बुद्धिमान म्हणजे कोण? बुद्धिमान म्हणजे हुशार का? नाही. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ते, ते म्हणजे
मी जो मायापती आहे, भगवंत म्हणतात आहे, परमेश्वर, कारण ती त्याची शक्ती, म्हणजे मायापती तो झाला की नाही? शक्तिमानाच्या ती शक्ती नियंत्रणात असते की नाही? माझी शक्ती माझ्या नियंत्रणात असते की नाही? मी ठरवली तर वापरायची, नाही ठरवली नाही तर नाही वापरणार, इतकीच वापरायची. आता मला एक चमचा उचलायचा आहे, मी खूप शक्ती लावतो का सगळी माझ्या अंगातली? नाही. चमचा उचलण्यापुरती जेवढी लागते तेवढी. एखादी जड वस्तू उचलायची आहे, जड वस्तू उचलण्यासाठी जेवढी शक्ती लागते तेवढी. तर ही माया त्याची शक्ती म्हणून तो मायापती. आणि त्या परमेश्वराला जो सर्वात्व भावाने शरण जातो, तोच त्या मायेला काय करतो? ओळखतो, जाणतो, संसार बंधनातून मुक्त होतो. आणि त्याला म्हणतात सुधीयैव, त्याला म्हणतात बुद्धिमान. बुद्धिमान म्हणजे हायेस्ट आयक्यू इन द वर्ल्ड नाही. कारण हायेस्ट आयक्यू इन द वर्ल्ड असलेली लोक परमार्थाकडे वळली असती, नाही तर नाही वळत. म्हणून बुद्धिमानाचा अर्थ अत्यंत हुशार. एका वाचण्यात विवेक चुडामणी कळतंय मला. नाही, एका वाचण्यात कळतंय हेच, ही जी जाणीव आहे ना, हीच आड येते माझ्या. विवेक चुडामणी जे कळून घ्यायचं आहे खरं, त्याच्या आड येते. आणि ही जी माया आहे, जे सुधियैव आहेत, जे तिला जाणतात, कारण ते कसे असतात? मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते तरुण जातात, कारण ते कोणाला शरण जातात हे कळण्या एवढी बुद्धी ज्याच्याकडे आहे, त्याला बुद्धिमान असं म्हणतात. आणि तो त्या मायापतीला, त्या ईश्वरालाच तो शरण जातो. आणि म्हणून तो या मायेला, मायेतून, संसार बंधनातून तरुण जातो, मायेला ओळखतो. आणि समर्थ म्हणतात, मायेला ओळखलं की ती लाजते. आणि लाजते याचा अर्थ ती निवृत्त होते असा आहे. आणि म्हणून ती शांत ठरते, नाहीतर ती सुद्धा अनंत झाली असती. आणि म्हणून मग तीच माया, तीच माया जणू काही हे जे संत सद्गुरू असतात ना, ते पाळतात. पाळतात शब्द खूप छान आहे. कुत्र पाळतो की नाही आपण? इतर लोकांना भीती वाटते की नाही कुत्र्याची? प्रचंड भीतात. माझ्याकडे कुत्रा आहे, मला माहिती आहे की लोक किती भीतात. पण ज्याच्याकडे कुत्रा आहे तो भीतो का? नाही, कारण त्यांनी ते पाळलेलं असतं. त्यामुळे त्या कुत्र्याचा, त्याला काहीच धाक नसतो. नव्हे ते कुत्र त्याच्या आज्ञेत असतं. तसे हे संत ती मायानंतर पाळतात. कारण काम असतो ना, व्यावहारिक पातळीवरती, चिदाभासाच्या पातळीवरती त्यांनाही भूक लागते, म्हणजे मला अन्न हवं, असं एक काम असतो की नाही तेवढं. पण ते पाळलेलं, ते तिचा वापर करून घेतात फक्त बास. ती त्यांना त्रास देत नाही. जसं कुत्र्याचा मी वापर करून घेतो, कुत्रा माझा मला त्रास देत नाही. या पद्धतीने ती ओळखली की ती लाजते, निवृत्त होते. आणि ही माया जगत सर्वमिदं प्रसूयते. याच मायेने हे सर्व जगत, एतद्योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय, अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. भगवंत म्हणतात आहे 7व्या अध्यायात, एतद्योनिनी भूतानि सर्वाणीत्युपधारय, संपूर्ण जगत ही प्रसवते. अशी ही माया आपल्या सर्वांच्या अत्यंत परिचयाची असलेली, तरीही आपण तिला न ओळखू शकलेली, अशा या मायेचं वर्णन करण्यामध्ये या माईक जगतातला 1 तास संपलेला आहे. माझी वेळ झालेली आहे. तर आपण आज इथे थांबूया. आज 110 क्रमांकाचा श्लोक आपला पूर्ण झाला. आणि 111 पासून आपला अभ्यास पुढच्याला सुरू होईल. एवढं बोलतो आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंगेश दादा. कुणाला प्रश्न असल्यास आपण अनम्यूट करून विचारावं.
मला एक प्रश्न आहे मंगेश दादा, इथे अर्थात परा या शब्दाचा अर्थ त्याहून वेगळी असं लिहिलं आहे. तर तो किंवा श्रेष्ठ असे असा आलाय. आणि तुम्ही परा आणि अपरा अशा अर्थाने मी तुम्हाला इथला अर्थ आणि तो अर्थ एकच म्हणताय का तुम्ही? अव्यक्त नावाची कार्यवर्गाला कारणभूत असून त्याहून वेगळी. त्यामुळे अर्थ तोच आहे, कारण कार्यवर्ग म्हणजे जी अपरा असं अच्छा. म्हणतात. बरं. त्याला कारणभूत, पण त्याहून वेगळी अशी परा. मगाशी आपण जे बोललो ना, अच्छा. की अष्टधा भिन्ना प्रकृती अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीम विद्यमे परा. हम्म, तर पहिले अपरा प्रकृतीचं वर्णन करून झालं म्हटलं, तर तेही मायेचंच रूप आहे पुन्हा. तर परा आणि अपरा अशा माझ्या दोन प्रकारच्या माया दोन प्रकारांनी व्यक्त होते असं म्हणूया. अच्छा. अच्छा. भगवंत तिथे बोलतात 7व्या अध्यायात. आलं लक्षात. या कोणाला प्रश्न सर्वांच्या आहेत? ओळखीचा विषय असल्यामुळे प्रश्न नाही आहे असं वाटतंय मला. स्वाभाविक आहे. अनुभवाचा विषय आपला रोजच्या. थांबूया मग. चालेल, ठीक आहे. पण तुम्ही अहंकाराची व्याख्या खूप छान सांगितली सुरुवातीला. सुख दुःख जर अनुभवायला येत असतील तर मी अहंकारी आहे. ही स्पष्ट वाक्य स्वतःला तुम्ही निकष मांडलात ते अतिशय पण छान आहे. अहंकाराचे धर्म जर ते असतील. अतिशय छान. हो. ठीक आहे. श्लोक म्हणतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.